तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते, तुम्ही माझे आणि माझ्या बाबांचे सुद्धा गुन्हेगार आहात, गुन्हेगार, समजलं तुम्हाला? आणि मग ती आता रागात तिकडनं निघून गेलेली असते। तर आता इथे ईश्वरी ही तर निघून गेलेली असते, पण वल्लरी मामीला ईश्वरीचा खूपच जास्त राग आलेला असतो। त्यानंतर आपण आता पाहतो की तो जो व्हिडिओ असतो तो इशू तिच्या आईला दाखवते। आता आई तो व्हिडिओ बघते आणि बघतच राहते। तिचा या सर्वावरती विश्वासच होत नसतो। ती म्हणत असते, काय करू, विश्वास कसा ठेवू, अर्णवसारखा मुलगा आहे, सर्व कसं काय करू शकतो। एका बाजूला या सर्वावरती विश्वास ठेवता येत नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला बघितलेलं सगळं खोटं आहे असंही म्हणता येत नाही आहे। खरंच मला तर हे सगळं एका खूप वाईट स्वप्नासारखं वाटायला लागलं आता। त्याबरोबर लगेचच आता इथे राकेश म्हणत असतो, मला तर आता असं वाटतं आहे की आपण या सगळ्याबद्दल काहीतरी लीगल ॲक्शनच घ्यायला हवी। एवढा मोठा पुरावा आहे आपल्याकडे आणि त्यामुळे आपण ॲक्शन ही घ्यायलाच हवी। कारण काय आहे ना, मी आता या घरचा होणारा जावई आहे, त्यामुळे मला या घरच्यांची काळजी वाटते। आपण जर काही लीगल ॲक्शन घेतली नाही तर तो अर्णव काहीही करू शकतो। जर त्याने इथे येऊन काकांना काही केलं तर तुम्हाला काय वाटतं नम्रताजी? त्याबरोबर नम्रता म्हणत असते, मला काहीच कळूनच नाही राहिलं, म्हणजे मी काय बोलू सुचत नाही आहे मला काही। त्याबरोबर लगेचच राकेश म्हणत असतो, असं कसं बोलू शकता तुम्ही सगळे? अहो त्या अर्णवने उद्या जर काही जास्त कमी केलं तर? ईश्वरीजी, अहो तुम्हाला काय वाटतं, आपण लीगल ॲक्शन घ्यायला हवी की नाही? त्याबरोबर इशू ही आता काहीच बोलत नसते। ती म्हणत असते फक्त एवढंच की जे दाखवत आहेत ते खोटं तर नसणार आहे ना आई, काहीतरी घडलेलं असेलच। त्याबरोबर आपण पाहतो की इकडे घरात सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं। आता इकडे अर्णव हा घरात येरझाऱ्या मारत असतो, अविनाश विचार करत असतो, आकाश उभा असतो विचार करत असतो, अंजली विचार करत असते, वल्लरी विचार करत असते। तर आता अंजली म्हणत असते की हे सगळं काही कोणीतरी मुद्दामून घडवून आणलं आहे, पण आपण हे ईश्वरीला कसं पटवून द्यायचं? त्याबरोबर आता वल्लरी मामी म्हणायला लागते की हे सगळं काही त्या ईश्वरीमुळेच आपल्या घरात दुःख आलेलं आहे। तुम्हाला तिच्याशी ओळख झाली तेव्हा वाटलं नव्हतं ना की तिच्यामुळे आपल्यावर एवढं मोठं संकट ओढवेल म्हणून, पण मला आधीच वाटलं होतं। त्याबरोबर लगेचच आता इकडे अंजली म्हणायला लागते, पण अर्णवने या सगळ्यात काही केलेलं नाही आहे, फक्त गाडी अर्णवची दिसते, म्हणजे हे सगळं अर्णवनेच घडवून आणलं आहे असं कसं काय म्हणू शकतात लोक? त्याच्यामध्ये अर्णवचा चेहरा कुठे दिसतोय, काहीही कसं बोलतात? त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी आता राजेश आलेला असतो आणि मग राजेश तिकडे येऊन म्हणायला लागतो की मोटिव्ह तर आहे ना अंजली अर्णवकडे ईश्वरीच्या बाबांना मारण्यासाठीचा। लोक फक्त मोटिव्ह बघतात ग। त्या दिवशी यांनी ह्याच्या कानाखाली मारली, मग शेवटी ते हा चिडणार आणि हा असं काहीतरी करणार असंच मीडियाला म्हणायचं आहे ना। बाय द वे अर्णव, त्या दिवशी मी तर बँगलोरला होतो, पण तू कुठे होतास? नाही म्हणजे काय आहे ना, मी काय ही सगळी चौकशी करतो आहे तुझी, कारण आता तुझ्यावरती पोलीस केस तर होईलच, कारण शेवटी हाय प्रोफाईल केस आहे ना ही। त्याबरोबर लगेचच आता अर्णवला आठवायला लागतं, त्या दिवशी त्याला ईश्वरीचा मेसेज आला होता, अर्णव सर मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही मला भेटायला या। आणि अर्णव त्या दिवशी ईश्वरीला भेटण्यासाठी एका निर्मनुष्य जागी गेला होता। आता अर्णवला ते सर्व आठवत असतं, पण तो काही बोलत नसतो, तो गप्प असतो। त्याबरोबर आकाश तिकडे येतो आणि म्हणत असतो, हो या दादा, त्या दिवशी खरंच तू खूप घाईघाईत घरी आला होतास, कुठे गेला होतास तू? मला तुला ॲक्सिडेंटबद्दलच सांगायचं होतं, बट तू माझं काही ऐकून घेतलंच नाही, काय झालं होतं काय नक्की? त्याबरोबर अर्णव आता गप्प असतो, तो काही बोलत नसतो। त्याबरोबर मामा लगेचच आकाशला ओरडतो आणि म्हणत असतो, आकाश तो घाईगडबडीत घरात आला याचा अर्थ असा होत नाही की खून त्यानेच केला आहे, त्याने ईश्वरीच्या बाबांचा अपघात घडवून आणला आहे वगैरे। त्याबरोबर आकाश म्हणत असतो, डॅड अहो मी असं म्हणतसुद्धा नाही आहे, मी फक्त दादाला शांतपणे एवढं विचारतोय की तो कुठे होता त्या दिवशी, दॅट्स इट। त्याबरोबर मामा लगेचच आकाशला म्हणत असतो, आकाश विचारण्याची सुद्धा काहीतरी पद्धत असते, तो असं कसं काय? त्याबरोबर लगेचच आता इथे राजेश म्हणायला लागतो, मामा हो शांत व्हा, कशाला उगाच तुम्ही त्या बिचाऱ्याला ओरडताय, त्याचं इंटेन्शन खरंच वाईट नव्हतं, चांगलं इंटेन्शन होतं त्याचं विचारण्यामागचं, त्याने जे विचारलं ते बरोबर आहे, कारण
आता मीडियाला फक्त हेच दिसतंय की अर्णवच्या गाडीने अपघात झाला. मीडियाने हे प्रकरण अगदी उचलून धरलंय. त्यामुळे अर्णववरती पोलीस कंप्लेंट तर होणारच आहे आणि आपल्या अर्णवची बदनामीही खूप होईल. मला शेवटी अर्णवच्या बदनामीचं वाटते. एवढ्या कमी वयात त्याने एवढी प्रसिद्धी मिळवली आहे, पण आता हे सगळं काही कसं उद्ध्वस्त होईल, किती त्रास होईल ह्या सगळ्याचा आपल्या सगळ्यांना, मनस्ताप होईल अर्णवला स्वतःला सुद्धा. त्याबरोबर लगेचच आता मामा हे म्हणायला लागतात की जावई बापू, नक्की तुमचं काय चाललंय? नाही म्हणजे तुम्ही आम्हाला सगळ्यांना धीर देताय का घाबरवताय? त्याबरोबर लगेचच अंजली ही आता लगेच म्हणायला लागते, अहो ऐका ना, काही करता नाही का येणार आपल्याला ह्या सगळ्यामध्ये, मार्ग नाही का काही? त्याबरोबर राजेश म्हणत असतो, अंजली तू काहीच काळजी करू नकोस, मी आहे ना. मी अर्णवसाठी या सगळ्यातून जितकं काही करता येईल ना तितकं सगळं करण्याचा प्रयत्न करेन. मी आहे त्याच्या बाजूने उभा. अर्णव, डोंट वरी, तुझा जिजू आहे अजून, मी आहे ना. तू कशाला काळजी करतोयस? असं राजेश लगेचच अर्णवला म्हणतो. अर्णवला राग येतो आणि अर्णव तिकडनं वरती रागारागात खोलीमध्ये निघून गेलेला असतो. तर इथे मात्र आता सगळ्यांनाच अर्णवची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की राजेशला मात्र या सर्व गोष्टींमुळे खूपच जास्त आनंद झालेला असतो. तो मनातल्या मनात म्हणत असतो की आज तुला अटक होणार नाही अर्णव, याची मी पूर्ण काळजी घेईन, अगदी व्यवस्थित. तुला अटक आज नाही तर उद्या झाली पाहिजे, कारण नंतर 2 दिवस कोर्ट बंद, म्हणजेच दी ग्रेट बिझनेसमन अर्णव राजेश शिर्के 2 दिवस तुरुंगात. वा वा वा, काय मस्त प्लॅन करतो मी, आता तर मीच माझा फॅन झालो आहे, असं तो म्हणायला लागतो. तर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की ईश्वरी आणि जयवत्या ह्या दोघीजणी पोलीस चौकीत अर्णव विरोधात तक्रार नोंदवायला आलेले असतात. त्या पोलिसांना त्यांची तक्रार सांगायला लागतात. पोलीस म्हणत असतात, तुम्हाला कळतंय का मिसेस देसाई, तुम्ही काय बोलताय ते? अहो तुम्ही अर्णव राजेश शिर्केंच्या विरोधात इथे कंप्लेंट करायला आलाय. त्याबरोबर लगेचच आता इकडे ईश्वरी म्हणायला लागते, सर आमच्याकडे पुरावा आहे, त्यामध्ये अर्णव सरांची गाडी दिसते, तरीसुद्धा जर तुम्ही आमची तक्रार नोंदवून नाही घेतली तर कसं चालेल? आणि तसंही मीडिया आत्तापर्यंत तीच गोष्ट पुरावा म्हणून लोकांपर्यंत पोहोचवते, मग ते खोटं असणार आहे का? त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की ठीक आहे, मी तुमची तक्रार नोंदवून घेतो, पण जोपर्यंत तुम्ही जो व्हिडिओ मला दाखवताय त्याची पूर्णपणे शहानिशा होत नाही, तो खरा की खोटा हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत अर्णव राजेश शिर्के यांच्या विरोधात हा पुरावा कोर्टात सादर केला जाणार नाही. कळतंय तुम्हाला? त्याबरोबर ईश्वरी म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही. तर लगेचच आत्या विचारते, पण कमीत कमी ह्या व्हिडिओच्या आधारावरती त्यांना तुरुंगवास तर मिळू शकतो ना? त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, तुरुंगात टाकू शकतो आम्ही त्यांना ह्या व्हिडिओच्या आणि पोलीस कंप्लेंटच्या आधारावर. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की खोलीत अर्णव हा लॅपटॉपवरती बातम्या ऐकत असतो आणि त्यामध्ये सांगितलं जात असतं की दी ग्रेट बिझनेसमन अर्णव राजेश शिर्के उर्फ ASR यांनी संजय देसाई नामक एका सर्वसामान्य व्यक्तीचा अपघात घडवून आणलेला आहे. कारण आहे फक्त सुडाची भावना. त्यांच्यावर संजय देसाई यांनी हात उगारला होता काही दिवसांपूर्वी आणि याचाच बदला घेण्यासाठी अर्णव राजेश शिर्के यांनी हे सगळं काही घडवून आणलेलं आहे. इतक्यात आता मामा त्या ठिकाणी आलेला असतो. मामा अर्णवला म्हणत असतो, अर्णव अरे बघतोयस का तू, ईश्वरीच्या बाबांच्या अपघाताच्या केसमध्ये सगळीकडे मीडिया फक्त तुझं नाव उचलून धरते. अरे इन्व्हेस्टिगेशनच्या नावाखाली मीडिया फक्त तुझी बदनामी करते. अर्णव आपल्याला हे असं हातावर हात धरून बसून चालणार नाही. लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलायला हवी आणि आपलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपले वकील. हे बघ, आपण लवकरात लवकर आपल्या वकिलाला बोलवून घेतलं पाहिजे. वकील येईल तेव्हाच पुढची सगळी कारवाई व्यवस्थित होईल. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मामा वकील तर आपण बोलूच, पण त्या अगोदर मला एकदा मिस इंदौरजवळ जाऊन बोलायचं आहे. मला शांतपणे तिला हे सगळं सांगायचं आहे की मी यातलं काहीही केलेलं नाही आहे. त्याबरोबर मामा म्हणत असतो, अर्णव अरे ही वेळ नाही आहे हे सगळं करत बसण्याची. अर्णव म्हणतो, नाही मामा, मला आता कोणीच थांबवू शकत नाही, मी चाललो आहे पोलीस स्टेशनला मिस इंदौरला भेटायला. असं म्हणत अर्णव हा आता रागातमात पटापट जिने उतरतो आणि आता तो चाललेला असतो. अर्णवच्या मागोमाग मामासुद्धा येत असतो आणि मामा अर्णवला म्हणत असतो, अरे अर्णव थांब, तुला का कळत नाही आहे, थांब अर्णव, ऐक माझं. अर्णव म्हणत असतो, मामा प्लीज नको येऊ माझ्या मागे मागे, नको थांबवू मला, कारण तू काही सांगितलंस ना तरी ऐकणार नाही आहे मी. मामा मागून येतो आणि अर्णवला जोरात खेचतो आणि म्हणत असतो, अर्णव थांब, तुला काय वाटतं, तू ईश्वरीकडे जाशील, ईश्वरीला सगळं सांगशील
आणि ईश्वरी तुझं ऐकेल? अरे नाही ऐकणार अर्णव राजा ती तुझं. अरे तिच्या बाबांचा अपघात झाला आहे, कळतंय का तुला परिस्थितीचं गांभीर्य? आणि तुला जरी कळत नसेल ना तरीही मला व्यवस्थित कळतंय, त्यामुळे मी तुला अडवतोय. नको जाऊस आता तू तिथे, तुझं घराबाहेर पडणंच रिस्की आहे. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, स्टॉप इट यार मामा. मग मी काय करू सांग ना? हातावर हात धरून गप्प बसून राहू? अरे तो आणि मग त्याच्या लक्षात येतं की आपण घरात आहोत, आपल्याला हळू बोलायचं आहे. मग तो म्हणतो, अरे तो राजेश तो एकावर एक प्लॅन करत चालला आहे आणि एकावर एक त्याला विक्ट्री मिळत चालली आहे. तो खोटारडा असूनही त्याला सगळ्यांचा सपोर्ट आणि मी खरा असूनही मी मात्र काही बोलायचं नाही, मी काहीच करायचं नाही, मी घाबरून राहायचं का मामा? का सांग ना? ते काही नाही, आज मी सिंदूरजवळ जाऊन बोलणार म्हणजे बोलणार, कारण प्रेम आहे माझं मामा तिच्यावर, खरं प्रेम. आणि माझा खरेपणा आणि माझं प्रेम हीच माझी स्ट्रेंथ आहे मामा. हे मला कुठल्याही कामापासून अडवू शकत नाही. त्यामुळे मी जाणार आणि तिला सगळं खरं सांगणार आणि तिला ते सगळं शांतपणे ऐकूनसुद्धा घ्यावं लागणार. कळलं तुला? एवढं बोलून अर्णव हा आता घरातनं बाहेर निघालेला असतो. मामा अर्णवच्या मागे मागे चाललेला असतो. तो अर्णवला म्हणत असतो, अर्णव थांब, अर्णव थांब. तर दुसरीकडे आपण पाहतो की राकेश हा एका माणसाला पैसे देतो आणि त्याला सांगत असतो की हे बघ, आता मी जसं सांगितलं आहे सगळं अगदी तसं व्यवस्थित घडलं पाहिजे, लोकांनाही इतर व्यवस्थित समजावून सांग. त्यावर तो म्हणतो की साहेब तुम्ही काही काळजी करूच नका, तुम्ही जे जसं सांगितलं आहे आणि जे जसं ठरवलं आहे ना सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित आणि तशाच पार पडतील. त्याबरोबर राकेश हा त्याला म्हणत असतो, आणखीन एक गोष्ट, मी लांबून दुरून का होईना पण सर्व गोष्टींवरती व्यवस्थित लक्ष ठेवणार आहे, त्यामुळे मला कळेलच सगळं. त्याबरोबर लगेचच आता त्याला तो माणूस म्हणायला लागतो की हो साहेब जरूर ठेवा, काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर आपण पाहतो की इकडे अर्णव हा थेट पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो. आता अर्णव तिथे आल्याबरोबर मीडिया लगेचच अर्णवला घेरून उभी राहते आणि अर्णवला प्रश्न विचारले जात असतात की दी ग्रेट ASR म्हणजेच अर्णवराजे शिर्के यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीचा खून का करण्याचा प्लॅन केला असेल? हा बिझनेस रिव्हेंज तर नाही आहे, बिझनेस डील तर फसलेलं नाही आहे ना तुमचं? एका मामुलीशा इंदोरच्या मिठाईवाल्याबरोबर दी ग्रेट बिझनेसमन अर्णवराजे शिर्के यांचं कसलं वैर? का केलं अर्णवराजे शिर्के तुम्ही हे सगळं? संजय देसाई यांनी तुमच्या कानाखाली मारली याचा बदला घेण्यासाठी तुम्ही इतके खालच्या थराला गेलात का? त्याबरोबर मात्र आता अर्णवला हे सगळं ऐकणं असह्य व्हायला लागतं आणि अर्णव म्हणतो, स्टॉप इट प्लीज. हे बघा, अजूनही माझ्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे, त्यामुळे उगाचच्या उगाच तुम्ही कोणीही काहीतरी बडबड करू नका, समजलं? आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. एवढं बोलून अर्णव हा तिकडनं जातो. त्याबरोबर लगेचच मीडिया अर्णवच्या गाडीकडे येते आणि म्हणायला लागते की बघा ही तीच गाडी आहे जिने आता एका सामान्य व्यक्तीचा जीव घेतला आहे, ही तीच खुनी कार आहे जिने संजय देसाईंवरती हल्ला केला. बघा, अर्णवराजे शिर्केंची ती गाडी जिने संजय देसाई यांचा अपघात घडवून आणला. आता हे सगळं मात्र बघून अर्णव जागेवर थांबतो आणि लगेचच तिकडे येतो आणि म्हणायला लागतो, स्टॉप इट, काय चाललं आहे तुमचं? काय करताय हे सगळं? हे बघा, अजूनही माझ्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही उगाचच्या उगाच या सर्व गोष्टी बोलणं बंद करा, कळलं का तुम्हाला? त्याबरोबर मीडिया म्हणायला लागते, सर तुम्ही आम्हाला उलट उत्तर देताय. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणायला लागतो, एक्सक्यूज मी, माइंड युअर टंग. मी तुम्हाला उलट उत्तर वगैरे काही नाही देत आहे, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो आहे की मीडियाचं काम आहे जस्टिफाय करणं, मीडियाचं काम कॉन्ट्रीवर्सी तयार करून देणं नाही आहे. त्यामुळे प्लीज कॉन्ट्रीवर्सी होईल असं वागू नका, उगाचच्या उगाच काहीतरी बडबड करू नका. इतक्यात त्या ठिकाणी आता तो माणूस येतो ज्याने राकेशकडून पैसे घेतलेले असतात आणि तो म्हणायला लागतो की बघा, चोर तर चोर वर शिरजोड. अरे ह्यांनीच अपघात घडवून आणला आहे आणि यांची दादागिरी तरी बघा, मारा याला मारा. आणि मग आता तो अर्णवची कॉलर पकडतो आणि अर्णवला मारायला लागत असतो. त्याबरोबर आता अर्णव थोडीच गप्प बसणार होता, तर दुसरीकडे ईश्वरी म्हणत असते, सर ही सगळी आमची तक्रार आहे. त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता आम्ही तुमची तक्रार तर व्यवस्थित पद्धतीने नोंदवून घेतलेली आहे, आता व्यवस्थित रीतसरपणे कारवाई करणार आणि त्याच्यानंतरच काय तो निष्कर्ष निघणार. त्याबरोबर इथे आता आत्या म्हणत असते की हे बघा साहेब, काहीही झालं तरी त्या अर्णवराजे शिर्केला चांगली जन्माची अद्दल घडली पाहिजे.
पुढच्या वेळेपासून माझ्या दादालाच काय इतर कोणालाही त्याने त्रास देताना 10दा विचार केला पाहिजे आणि मोठा माणूस आहे म्हणून कायद्याच्या पळवाटाकडून सुटून जाईल असं काही होऊच देऊ नका तुम्ही. त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ते आम्ही बघतो. इतक्यात ईश्वरीला अर्णवचा बाहेरून आवाज येतो. आता इन्स्पेक्टर, मामी, त्याचबरोबर इशू सगळेच जण बाहेर येतात आणि आता बघतात तर काय अर्णवची मारामारी चालू असते. आता लगेचच पोलीस मध्ये पडतात. अर्णवला काही जण धरतात तर हवालदाराला सुद्धा कोणी लोक पकडतात. आणि मग आता आपण पाहतो की इथे लगेच इन्स्पेक्टर साहेब हे म्हणत असतात की घेऊन जा आतमध्ये आला. आता अर्णवला पोलीस घेऊन चाललेले असतात. अर्णव म्हणतो 1 मिनटं, फक्त 1 मिनटं मला तिच्याशी बोलू द्या. अर्णव हा ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो, ईश्वरी प्लीज एकदा मला असं सांग की तुला काय वाटतं? तुला वाटतं मी तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवून आणला असेल म्हणून? अगं मिसिंदौर नाही, मी यातलं काही घडवून आणलेलं नाही आहे. अगं हे सगळं खोटं आहे. हे सगळं मुद्दामून कोणीतरी घडवून आणलं आहे मला अडकवण्यासाठी. अगं हे ऑलरेडी प्री प्लॅन्ड आहे. का कळत नाही आहे तुला हे सगळं? मी का सांगतोय ते. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, म्हणजे सर तुम्हाला काय म्हणायचं आहे? तो व्हिडिओ खोटा, सगळं खोटं, फक्त तुम्ही बोलताय तेच सत्य. मी का विश्वास ठेवायचा तुमच्यावर? सांगा ना तुम्ही तरी. आहे तुमच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर? आणि तसंही मला ना तुमच्याबरोबर काहीच बोलायचं नाही आहे. नाही मला तुमचं काही ऐकून घ्यायचं, समजलं तुम्हाला? त्याबरोबर मात्र आता अर्णव चिडतो आणि अर्णव म्हणतो, ऐकून घ्यावं लागेल तुला, माझं ऐकून घ्यावं लागेल मिसिंदौर, समजलं तुला? त्याबरोबर इशूचा आवाजसुद्धा वाढतो आणि इशू म्हणते, नाही मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, कळलं तुम्ही? आणि महत्त्वाचं हाच तुमचा राग, हाच तुमचा इगो. ह्याच तुमच्या रागाच्या भरात, ह्याच तुमच्या इगोमध्ये कधी कधी तुम्ही स्वतः काय करून जाता ना हे तुम्हालासुद्धा कळत नाही अर्णव सर, कळलं ना? आणि त्याच रागाच्या भरात तुम्ही एवढं मोठं पाऊल उचललं. अहो त्या दिवशी माझ्या बाबांनी तुमच्या कानाखाली काय मारली तर तुम्ही माणुसकी विसरून शैतानीवर उतरून आलात. तुम्ही माझ्या बाबांच्या जीवाशी खेळ केलात. तुम्ही त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केलात. शी अर्णव सर, असं म्हणत इशू आता पुढे सांगत असते की मला यांच्याशी काही बोलायचं नाही आहे, घेऊन जाऊ शकता तुम्ही यांना. त्याबरोबर पोलीस अर्णवला घेऊन चाललेले असतात. अर्णव ईश्वरीला तिथून ओरडून सांगत असतो की मी काही केलेलं नाही आहे, ऐकून घे एकदा माझं प्लीज ईश्वरी, मी काही केलेलं नाही आहे. आणि मग तो पोलिसांना म्हणतो 1 सेकंद यार, आणि तो त्या पोलिसांपासून स्वतःचा हात सोडवत ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणतो, एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि मला सांग की तुलाही असंच वाटतंय की मी तुझ्या बाबांचा अपघात घडवून आणला आहे. बास, माझ्यासाठी एवढंही पुरेसं आहे. बोल ईश्वरी बोल. आता मात्र ईश्वरी काहीच बोलत नसते आणि तिचे डोळेसुद्धा अर्णवच्या डोळ्यांना भिडत नसतात. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, ईश्वरी तुझ्या या शांततेतूनच मला माझं उत्तर मिळालं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही, ते सुद्धा विथ प्रूफ. मी प्रूफ करून दाखवणार की तुझ्या बाबांचा अपघात मी घडवून आणलेला नाही आहे. मग तर झालं ना. एवढं बोलून अर्णव हा आता तिकडनं निघालेला असतो. त्याबरोबर आता आपण पाहतो की इथे ईश्वरी ही शॉक्डमध्ये उभी राहिलेली असते. अर्णव एवढ्या कॉन्फिडन्सने कसं काय सांगतोय, त्याने काहीच केलेलं नाही आहे हे तिला काही कळत नसतं. तर आपण पाहतो की इथे आता मामा हा अर्णवला सांगत असतो, अर्णव कमीत कमी 2 दिवस तरी आता तुला बेल मिळणं शक्य नाही आहे, कारण काय आहे ना 2 दिवस हॉलिडे आहे कोर्टाचा आणि म्हणूनच तुला नाही मिळत आहे आता काहीच. पण हे सगळं काही त्या राजेशने केलं आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. असे हातावर हात धरून तर आपण गप्प बसू शकत नाही. काळजी करू नकोस अर्णव, मी आहे ना, करू आपण काहीतरी. त्याबरोबर अर्णवसुद्धा धीर घेत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की इशू ही घरी आलेली असते. नमुताई इशूला विचारते, इशू पाणी. इशू नकार देते. नमुताईला म्हणत असते, नमुताई काय घडून बसलं हे सगळं? अर्णव सरांच्या रागामुळे झालं हे सगळं. त्याबरोबर लगेचच आता इथे नमुताई इशूला विचारते, इशू तुला वाटतंय का हे सगळं अर्णव सरांनी केलं असेल म्हणून? त्याबरोबर मात्र आता इशू काहीच उत्तर देत नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने येऊन बसा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.